श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या प्रवचनाचा विषय आहे देवाचे तीर्थ कसे ग्रहण करावे। भाग 1। देवाचे तीर्थ ग्रहण करण्याचा विधी कोणता? तीर्थग्रहणाविषयी कोणते संकेत व प्रथा आहेत? देवपूजा झाल्यावर तीर्थग्रहण करणे हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो। एखाद्या मंदिरात गेल्यावर तेथील पुजारी भक्तगणांस तीर्थ देतात। हे तीर्थ उजव्या हातात घेताना हाताची गोकर्ण मुद्रा करावी, म्हणजे अंगठ्यापाशी तर्जनी किंचित वाकवून तिच्या पृष्ठावर एकामागे एक येतील अशी बाकीची 3 बोटे ठेवावीत। देवतीर्थ नेहमी आत्मतीर्थावरून ग्रहण करावे। आपल्या उजव्या हातात मध्यभागी अग्नितीर्थ, मध्यमेच्या मुळाशी देवतीर्थ, अंगठ्याजवळ पितृतीर्थ, त्याच्या विरुद्ध बाजूस करंगळीकडे ऋषितीर्थ व मनगटाजवळ आत्मतीर्थ असते। देवतर्पण, दान, संकल्प देवतीर्थाने करावे। पितृतर्पण व ऋषितर्पण अनुक्रमे पितृतीर्थाने व ऋषितीर्थाने करावे। पुरोहित लोकांनी दक्षिणा, दान, संभावना अग्नितीर्थावर घ्यावी। त्याचप्रमाणे साधकांनी देवाचे तीर्थ प्रथम अग्नितीर्थावर म्हणजे तळहाताच्या खोलगट भागात घेऊन ते आत्मतीर्थाने तोंडाचा आवाज न करता प्राशन करावे। तीर्थ म्हणून घेतले जाणारे उदक किंवा पंचामृतयुक्त उदक फक्त एखादा थेंबच असावे, कारण तीर्थाचे रूपांतर मलामध्ये होऊ नये असा संकेत आहे। त्यामुळे एखादा दुसरा थेंब घेतल्यास त्याचा मुखातील अंतर्भाग, अन्ननलिका व जठर यांना लेप होतो, त्याचे अन्नाशी मिश्रण होत नाही। तीर्थग्रहण कितीदा करावे याविषयी संकेत आहेत। सामान्यतः घरातील पूजा केल्यावर 2दा तीर्थग्रहण करावे। त्या दिवशी अन्नग्रहण होणार नसेल तर 3दा तीर्थग्रहण करावे। मंदिरात गेल्यावर एकदाच तीर्थ घ्यावे। साधन एकादशीचे व्रत करणारे काही साधक एकादशी दिवशी कडक उपवास करून दुसरे दिवशी सूर्योदयास तीर्थ घेऊन उपवास सोडतात। घरात नैमित्तिक सत्यनारायणासारखी महापूजा किंवा श्राद्ध असेल तर त्या दिवशी तीर्थ सकाळच्या नित्य देवपूजेनंतर लगेचच न घेता ते महापूजा किंवा श्राद्ध झाल्यावर आपण भोजनास बसण्यापूर्वी घ्यावे, कारण त्यामुळे देवगौरव व पितृगौरव साधला जातो। नित्य देवपूजेचे तीर्थ एका चांगल्या द्विमुखीमध्ये झारीत ठेवावे। दिवसभरात काही प्रसंग पडल्यास ते तीर्थ घेता यावे। एखाद्या व्यक्तीचा निधनकाल जवळ येऊन ठेपला असेल तर तुळशीपत्र आणि देवतीर्थ मुखात घालावे। एखादी व्यक्ती गंभीर आजारी असल्यावर देखील तीर्थ प्राशन करवावे। दिवसातून कुटुंबीय मंडळींपैकी एखाद्याच्या हातून पैशून्य, चहाडी, परपीडन, वाकताडन, परनिंदा यासारखे अपराध घडल्यास त्याला प्रथम देवतीर्थ द्यावे व नंतर यथावकाश इतर प्रायश्चित्त द्यावे। पुढील विश्लेषण भाग 2 मध्ये नक्की ऐका। श्री गुरुदेव दत्त। चला मग थोडा स्वामींचा जप करूया। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।